मित्रांनो हा मुलगा जो एवढ्या अंधारात रस्त्याला थांबला होता आणि इथून आसपास कुठं म्हणजे अशी घरं नाही किंवा वस्ती नाही किंवा काय नाही आणि कुठं गेला अरे कुठं अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज पळून गेला तो मुलगा. तर त्यानं मला लिफ्ट मागितली बरं का. लिफ्ट मागितली मी एवढ्या अंधारात. त्याला म्हणलं असं गाड्यानं वगैरे हात करून हा जातोय कुठं काय झालं कुणी उचलून नेलं. लहान मुलगा आहे हो 7-8 वर्षाचा मुलगा आहे. म्हणून त्याला काय म्हटलं अरे हात करून काय चालला म्हणजे ऊस तोडक मजुरांचा पोरगा आहे. इथं त्यांच्या कोप आहेत. मग ते हात करत थांबला होता गाडीला. मी काय त्याला थांबवलं गाडीवर बसवलं त्याचा वाद नाही. गाडीवर वगैरे बसवलं होतं मी. पण तो त्याला म्हटलं मी सांगितलं बाळा असा हात करत जाऊन कुणी उचलून नेलं कुणी काय केलं. लहान मुलगा आहे ना कोणाला मोठ्या माणसाला पण सोबत घेऊन आला होता. म्हणून त्याला सांगायला लागलो म्हणून मी कॅमेरा जरा म्हटलं शूट करावा. असं कसं आहे पालकांना पण कळायला पाहिजे मोठ्या माणसांना. कसं लहान मुलांना वगैरे असं पाठवलं नाही पाहिजे हो. परंतु मागच्या मागे पळून गेला आता अंदा माझा. ही मागच्या साईडला लाईट दिसते ना तिथं त्यांची कोपट आहेत उसात एक साईडला लेफ्ट साईडला. तर तो मुलगा पळाला. तर असं नाही केलं पाहिजे पालकांनी. एवढ्या लहान मुलाला एवढ्या अंधारी रस्त्यानं नाही पाठवलं पाहिजे दुकानला वगैरे. तो दुकानला निघाला होता त्याचा विषय नाही. पण एवढ्या रात्रीजण गाडीला हात करून लिफ्ट मागून झाला. अनोळखी लोक असतात काय असते कोणी जर उचलून नेलं काय केलं तर ते केवढ्यात पळायचं सांगा बरं. काय अशी माणसं एवढे घाण राहतात ना ते मला विशेष वाटतं बरं का अशा लोकांचं. तुमचा मुलगा आहे का? अहो मावशी मला काय म्हणायचं इकडे की जरा अंधारातनं गाड्यांना लिफ्ट मागून निघाला एकटाच. हा किती लहान आहे सांगा बरं. तर कुणी असं एखाद्यानं बाबा नेलं उचलून किंवा काय तर त्यानंतर असं गाड्यांना वगैरे हात करत जाऊन आपण बाहेर जाईल. मी तुमच्या भागातला जाऊ उस्मानाबाद साईडचा आहे मी. मी पहिल्यापासून इथं आहे ना कराडमध्ये. त्याला ते सांगितलं तू लहान आहेस असा हात बीत करून जाणं म्हणजे मोठ्या माणसासोबत घेऊन जात जा. इथलं मला अनुभव आहे कराडमध्ये. त्यामुळे तसं ह्याला पाठवलं जाऊ एकट्या. तो एकटा मला हात करत होता गाडीला. मग मी थांबलो त्याला घेतलं पण गाडीवर. त्याला मी ते सांगत होतो तेव्हा तो पळून गेला मागच्या मागे. हां हां तेच म्हटलं त्याला. नाही ते धोकाच आहे काय हो असं नाही पाठवायचं नाही लहान मुलांना. तर हा मुलगा बघा त्याला एकटाच त्याच्या फॅमिली पाठीमागं होती का पुढं चालली होती ते झालं आणि तो मुलगा हात करत होता. मग त्या मुलाला कोणी उचलून नेलं किंवा काय झालं तर ते केवढंच पडायचं सांगा बरं. मग त्यांच्या पालकांना पण बरं झालं त्यांचे पालक पण भेटले त्यांना सूचना दिल्या आपण. तर काय विषय नाही. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.